टायगर ऑफ मैसूर सुलतान टिपू, काही इतिहास अभ्यासकांनी तर त्याला आद्य स्वातंत्र्य सैनिक म्हटलं असेल. काय मानसिकता होती त्याची. काफरांचा निप्पात तो त्यांनी ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या मेलेल्यांची पण सुनता केली. टिपूंनी अनेक ब्रिटिशांना गुंडाळलेली आहे, व्यवस्थित गुंडाळले, गव्हर्नर सकट लोकांना गुंडाळलेलं आहे. इथपासून ते त्याच्याच राज्यात होणाऱ्या बंडापर्यंत असा त्याचा हा प्रवास आहे. तोकडी दानं केलेली आहेत आणि याचं विस्फारून लोकांनी अरे बाबा तिने खूप मोठं दान केलं असं केलेलं आहे. पहिली मंदिरं लुटायची आणि मग हिंदूंना दान करतोस, याच्या उपर मी त्याला तर दानशूर वगैरे तर अजिबात म्हणणार नाही. टिपू हा सुलतान कसा झाला. टिपू हा मुळामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला. हे लिटरल सेन्समध्ये घेतलं तरी चालेल. इतिहास अभ्यासकांनी त्याला आद्य स्वातंत्र्य सैनिक म्हटलंय. नक्की विषय काय हा. दुर्दैवाने आपल्याकडे ब्रिटिशांशी लढणारा कोणीही असेल त्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणायची एक प्रथा पडलेली आहे. त्याने काही मंदिरं बांधली असं म्हणतात, काही जण म्हणतात त्याने अनेक मंदिरं तोडली. नाक दाबल्यावर तोंड उघडतं, याच्या पलीकडे याच्या तंत्रामध्ये काही पर्यंत पाणी आल्यावर त्याने दान व्यवस्थित. मराठ्यांनी पुरतं ओळखलं होतं टिपू नक्की कसा आहे. पुरतं ओळखलं होतं पण ओळखायला बराच उशीर झाला. स्वतःच्या मुलांनाही शत्रूकडे उलूस ठेवणारा कदाचित हा एकमेव असेल. मंडळी, इतिहासामध्ये अशी अनेक पात्र होतात जी एका वाक्यात त्यांचा इतिहास सांगता येत नाही, तर अनेक गोष्टींचा त्यासाठी धांडोळा घ्यावा लागतो. असाच एक शासक म्हणजे टायगर ऑफ मैसूर सुलतान टिपू. आपल्याला खरंच या टिपूचा इतिहास माहिती आहे. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. टायगर ऑफ मैसूर असेल, काही इतिहास अभ्यासकांनी तर त्याला आद्य स्वातंत्र्य सैनिक म्हटलं असेल. इथपासून ते त्याच्याच राज्यात होणाऱ्या बंडापर्यंत असा त्याचा हा प्रवास आहे. या शासकाचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या बरोबर आहेत टिपू सुलतान या पुस्तकाचे अनुवादक रोहन अंबिके. सर, सगळ्यात पहिल्यांदा वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पा या सेगमेंटमध्ये मला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी एक पहिलेच सुरुवातीला क्लिअर करतो की मी अभ्यासक नाही, पण ह्या पुस्तकाच्या अनुवादाच्या रूपाने जो काही मला अभ्यास करता आला तो खूप, म्हणजे ते पुस्तक मूळ जे विक्रम संपत यांनी लिहिलेलं आहे ते खूप बारकावे आहेत, त्याच्यामध्ये बरेच सायटेशन्स आहेत आणि त्या अनुषंगाने जो अभ्यास मला आपण ठेवलेलं आहे ते पुस्तक करता आला ते थोडक्यात आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात अगदी पहिल्यापासून करू. कारण सुलतान हा शब्द आहे. टिपू हा सुलतान कसा झाला, त्याचा आधीचा काळ कसा होता. मुळात टिपू समजून घेण्याच्या आधी थोडं त्याच्या मागे त्याच्या वडिलांविषयी म्हणजे हैदर अलीविषयी थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण एकदम हातामध्ये त्याच्या सत्ता आली टिपूच्या. टिपू हा मुळामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला. हे लिटरल सेन्समध्ये घेतलं तरी चालेल, कारण तोपर्यंत हैदरकडे अमाप संपत्ती आलेली होती. जी सगळी गधा मेहनत एक प्रकारे केलेली आहे ती हैदर अलीने केलेली आहे आणि तो सामान्य पार्श्वभूमीतनं आलेला आहे. आणि म्हणजे अनेक वेळा हैदर आणि त्याचा भाऊ त्याला निप्पात करून सर्व धोक्यांमधनं तावून सुलाखून वडियार राजवटीला बाजूला सारून सत्ता केंद्र बनवलं हैदरने. आणि टिपूच्याकडे कसं आलं, टिपू मुळात सुलतान असा आहे की संत टिपू मस्तान, अलीकडच्या काळातल्या मस्तान आडनावाशी याचा संबंध नाही. इतिहासामध्ये फारच ढवळाढवळ करणाऱ्यांनी उगाच तर्क कोणाचे लावू नयेत. आधी त्याला 2 बहिणी झाल्या, त्यामध्ये हैदर अलीची एक मुलगी होती, तिला जन्मानंतर काही काळातच पूर्ण आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं आणि मध्ये इंग्रज आणि मैसूर म्हणजे तत्कालीन इंग्रज आणि हैदर यांच्यामध्ये अनेक संघर्ष उभे राहिले. त्या दरम्यान घरच्यांचा गोशवारा त्याच्या मागे लागला की तू लग्न कर, वारस पाहिजे या दृष्टीने. टाळत होता हैदर हे, पण शेवटी त्याचं लग्न झालं आणि संत टिपू मस्तान यांच्या आशीर्वादाने जो मुलगा जन्माला आला, कारण त्याला वारस म्हणून मुलगाच हवा या दृष्टीने, म्हणून त्याचं नाव टिपू ठेवण्यात आलं. ह्याच्यामध्ये असं काही म्हणजे ग्रेट असं काही हे नाही की खूप कुठंतरी मोठं हे नाव आहे. त्या काळची जी एक रूढ परंपरा पद्धत होती की एक आपली स्वतःची श्रद्धास्थान असतात प्रत्येक धर्मातली,
त्या कोणाच्या तरी नाव घेऊन आपल्या अपत्याचं नाव ठेवलं जातं. तसंच टिपूचं नामकरण झालं. टिपूचा बाप हैदर अली हा डी फॅक्टो रुलर ज्याला म्हणतो, त्यांनी वडियारांना नामधारी शासक करून शासन व्यवस्था स्वतःच्या हातात घेतली आणि त्याच्याही मागे जाऊन त्यांची या बापलेकांची वंशवेल पार अली आदिल शहाच्या दरबारात असलेल्या वली मोहम्मदापर्यंत लावण्याचे प्रयत्न टिपूचा जो ज्यांनी चरित्रकार आहे किरमाणी, मीर किरमाणी म्हणून, 1799 म्हणजे टिपू मेल्यानंतर त्याच्याबद्दलचं प्रतिमारंजन करण्यासाठी वगैरे ते मांडलेलं आहे. तो पॉलिटिकल नरेटिव्हचा भाग आहे. मुळात असं आहे की दस्तऐवजानुसार असं दिसतं की ह्याचेही आजोबा मोहम्मद अली हैदरचा बाप हा शेती करायचा आणि शेती आणि त्याच्याही आधी प्रचंड असुरक्षित यांचं जीवन होतं. त्याच्यामुळे यांचा कुळाचा प्रवास हा दिल्लीपासून पार सुरू होऊन गुलबर्गा वगैरे वगैरे करत दक्षिणेत आलेला आहे. तिथे मोहम्मद वली हे शेती आणि भाडेपट्टी ची कामं करायचे. मग त्या काळाचे एकूणच इस्लाम परंपरा लक्षात घेता अनेक बायका असणे, मग दुर्दैवाने मुलं न जगणे, मग त्याच्यामध्ये होणारे मृत्यू, लढाया प्रचंड, कट टू तो काळ म्हणजे साधारण येतो औरंगजेबाची दक्षिणेतली स्वारी. त्याच्यामध्ये 1686 म्हणजे आपण लक्षात अजूनही संभाजी महाराज आहेत, पण दक्षिणेतल्या दोन्ही शाया संपल्या, औरंगजेबाने संपवल्या. ह्याच्या सततच्या लढाईमधल्या कालखंडामध्ये यांच्या कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं, कारण कोणी ना कोणीतरी पुरुष सैन्यात असायचा आणि प्रत्येक लढाईत कोण ना कोणतरी मारलं जायचं. मग शेवटी त्या मनाने सधन असलेलं घर त्याला कणती लागली, ते पार देशोधडीला लागल्याची अवस्था आली. मोहम्मद वलीचा काका त्यांनी बोलवून घेतलं की ठीक आहे बाबा, मी तुझा हे करतो. तिथे कुठेतरी ते स्टेबलाइज झाले आणि मग याच हैदर अलीला वडियारांनी एकाच्या सांगण्यावरनं की हैदर अलीचाच नातलग वडियारांच्या कडे पागा सांभाळायचा. त्यांनी सांगितलं की नाही, माझा पुतण्या आहे, तो त्याला बऱ्यापैकी लेखन काम वगैरे जमतं, तर आणि अशी अशी अवस्था आहे, दुर्दैवी बरेचदा लुटलं गेलं आहे, बाप मेलेला आहे, तर त्याला मी बोलवून घेऊ का? वडियारांचे त्यावेळेसचे राजे होते ते बेनोवलंट होते की एक असा हुशार आपल्या पदरी आला तर आपल्याला ते शेवटी कसं आहे ते वेगळ्या अँगलने विचार करत होते. त्यांना असं की हा मुसलमान आहे म्हणून घ्यायचं नाही, हा मुद्दाच नव्हता, कारण पदरी होते ना मुसलमान. मग तिथनं हैदरचा प्रवेश हा वडियारांच्या राजघराण्यात होतो. पण हैदर प्रचंड संधी साधू, त्याला कळतं की हे सगळे नामधारी शासक आहेत आणि ह्यांचे म्हणजे पोकळवासे असल्यासारखी अवस्था आहे, प्रत्येकाला राजगादीची अवस्था आहे. नंज राजाच्या विरुद्ध अजून कोणी आहे, ती अंबाडी आई आहे म्हणजे राजाची बायको, तिला स्वतःच्या मुलाला बसवायचा आहे. तो हा सगळा पॉवर व्हॅक्यूममध्ये हा स्वतःचे स्थानं बळकट करत गेला. लढाईमध्ये शूरत्व गाजवत गेला. शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी काही गोष्टी आणल्या आणि राजाच्या जवळ जसं जाता येईल चांगल्या मार्गाने जवळ जाऊन मग स्वतःचा अंतस्थ हेतू साध्य करणे, यातनं हैदर बेसिकली डी फॅक्टो रुलर झाला. हैदरने स्वतःला कधीही गादीवर बसवलं, शासक म्हणून घेतलं. हां, तो शासक होता पण त्याने राजाला नामधारी केलं, कारण वेळच अशी आली की ज्या राजांनी ह्याला आतमध्ये घेतलं त्याच राजाच्या महाला भोवती यांनी कडेकोट पार म्हणजे खिडक्यांना भिंती लावल्या, म्हणजे खिडक्या पूर्ण बंद केल्या, याचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट बंद केला आणि चौक्या पहारे बसवले. असा वडियारांच्या तत्कालीन राजाचा एक प्रकारे अंत आहे. आणि मग नंतर ह्यांनी मग अंतर्गत व्यवस्थित काटे काढले आणि मग हा लोकांनाही लक्षात आलं की आता ह्याच्यापुढे आपलं काही चालणार नाही. त्यामुळे म्हणजे बोल वो रहे लेकिन शब्द हमारे है असं ती झालं. आणि मग तो मेल्यानंतर आयती सत्ता टिपूला मिळाली. तो टिपूने स्वतःला सुलतान म्हणूनच घेतलं, पण हैदर कधी स्वतःला सुलतान म्हणत नसे. आणि हैदरच्या राजवटीमध्ये सर्व धर्मांना व्यवस्थित वागणूक त्या मानाने बरी होती. ह्याच्यामध्ये खूप ज्याला काही हिंदूंच्या बद्दल प्रेम होतं असं अजिबात नाही, फक्त त्याला नवीन कोणीतरी दुखणं आपल्या विरुद्ध एक बंड उपाळू नये याची तो व्यवस्थित तजवीज करत होता. आणि असं आयतराज्य त्यांनी मुलाला हँडओव्हर केलं, त्याचा त्यांनी पुढच्या 30 वर्षात वाट लावली.
म्हणजे टिपू ज्यावेळेस काय म्हणूयात सुलतान झाला, पहिला आपण म्हणतो की हैदर सुलतान नव्हता असं तो मानत नव्हता, आणि नंतर टिपू सुलतान झाला त्यावेळेस त्याचं राज्य कुठं होतं, म्हणजे कुठलं होतं का फक्त म्हैसूर होतं? म्हैसूर काय झालं, हैदरनी केलेला विस्तार हा इतका होता की त्यांनी सेंट फोर्ट जॉर्ज म्हणजे ब्रिटिशांचा मद्रासचा तळ त्याला खणती लावेल इतकी त्यांनी वाढवलेली होती सीमा. उत्तर त्याच्या दृष्टीने उत्तरेला मराठे होते, निजाम पूर्वोत्तर होता आणि खाली सगळे नायक होते जे जे त्यांनी एक वेळ अशी आहे की सगळ्या नायकांचा निपात जणू काय होतो का काय, पण इतिहासात आणि राजकारणात जर तरला स्थान नाही आणि कधी पारडं पलटू शकतं या धोरणाला जागून कधी ही बाजू तोकडी पडायची, कधी त्यांचा निर्णायक विजय व्हायचा. पण साधारण आजच्या कर्नाटक प्रांताचा बहुसंख्य भाग, केरळचा उत्तर भाग, पश्चिमोत्तर तामिळनाडू, मराठ्यांच्या फौजा लागेपर्यंत कर्नाटकचा जो भाग त्यांच्याकडे होता तो हा सगळा प्रदेश होता. म्हणजे जवळजवळ दस्तऐवजांनुसार आहे की त्या काळाच्या 20 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा पूर्ण प्रदेश हा हैदर जिवंत असेपर्यंत त्याच्याकडे होता. तोच टिपूकडे अर्थातच ट्रान्सफर झाला. याच्यामध्ये जवळजवळ 3.5 लाख रुपयात त्यांनी बंगलोर ताब्यात घेतलं होतं. बर 3.5 लाखामध्ये बंगलोरचं राज्य ताब्यात घेणं इतकं बंगलोरच्या किंवा आसपासच्या नायकांच्या राजवटीला खणती लावून वेळप्रसंगी दबावतंत्र, वेळप्रसंगी हल्ले आणि एकूणच बेसिकली जो धाक होता टिपू आणि त्याच्या आधी हैदरच्या राजवटीचा की हा आला तर काय, या दृष्टीने काही राजांनी आपसूक देतो मला तुला तनखा, मला फक्त तिथं नामदारी म्हणून राहू दे, तुला जे काय वार्षिक उत्पन्न आहे त्याची सरदाई जे सरदेशमुखी आणि चौथाई टिपूने सुद्धा घेतलेले आहेत. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वेळप्रसंगी वेळप्रसंगी दागदपटशा, राजकारण, कूटनीती, दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या राजवटीतली हवा काढून घेण्यासाठी मुद्दामून तयार केलेल्या अफवा ज्यांनी मूळ राजकीय अस्तित्वालाच धोका पोचले, हे सगळे प्रकार केलेले आहेत. पण मग ब्रिटिशांचा विरोधी राजा म्हणजे त्याचं प्रॉमिनंट बऱ्याच वेळेस आपल्याला दिसतं की तो ब्रिटिश विरोधी राजा होता, किंवा काही इतिहास अभ्यासकांनी त्याला आद्य स्वातंत्र्य सैनिक म्हटलंय. किती तथ्य आहे, नक्की विषय काय हा? दुर्दैवाने आपल्याकडे ब्रिटिशांशी लढणारा कोणीही असेल त्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणायची एक प्रथा पडलेली आहे. त्याचा अंतस्थ हेतू काय त्या लढाई मागचा हे आपण समजूनच घेत नाही. क्रांतिकारकांना आपल्याकडे पार दहशतवादी म्हणण्याची प्रथा अलीकडे लागली, तसंच टिपूला स्वातंत्र्य सैनिक म्हणायची प्रथा लागली. पण टिपूला ब्रिटिशांच्या पासनं माझ्या फक्त राज्याचा विजय व्हावा ह्या पलीकडे टिपूचा असं मी खूप काय ग्रेट सार्वभौम राज्य भारतात स्थापन करणार आहे. पण डाव्या अंगाने जाणाऱ्या लेखकांनी इतिहासाला बगल देऊन जे मुद्दे मांडले की ज्याच्यामध्ये टिपू हा ब्रिटिशांविरुद्ध लढतो आहे म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक, अजिबात नाही. टिपूने वेळप्रसंगी मग ब्रिटिशांच्या बरोबर तह करून मराठ्यांच्या फौजांचाही पराभव केलेला आहे, नायकांचाही पराभव केलेला आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार त्याला? म्हणजे त्या तत्कालीन राजकीय वातावरणामध्ये आज जसे आपण अनेक वेळा राजकीय ह्याच्यामध्ये बघतो की कोणीही कोणाशी युत्या आघाड्या करून सत्ता मिळवतं, तसं सत्ता मिळवण्याच्या पलीकडे टिपूचा कुठलाही अंतस्थ हेतू नाही. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य सैनिक किंवा आद्य स्वातंत्र्य सैनिक म्हणणं हा मूळ आणि ओरिजिनल स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या अनेकांचा अपमान आहे. तो समजून घ्या. कारण बरं टिपू आपण जर असं धरूया की चला कोणीतरी म्हणतं ना आद्य स्वातंत्र्य सैनिक आहे म्हणून, मी एक वेळ त्या बाजूनेही विचार करून बघितला की का असं. तर असं जर झालं असतं की चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये ब्रिटिशांचा पाडाव झाला असता, म्हणजे जे 4 मे 1799ला जो टिपू मेला आहे त्याच्याऐवजी तो वाचला असता, तर मग खूप काही म्हैसूर किंवा साम्राज्यावर सोन्याचे दिवस येणार होते का? नाही. हिंदूंवर काफिर म्हणून अत्याचार चालूच राहणार होते, इनफॅक्ट वाढले असते. म्हणजे मग आज जो स्वतंत्र भारत किंवा स्वतंत्र भारतातल्या मुक्त कल्पना ज्या आपण किंवा त्यांचा आपण ज्या एन्जॉय करतो तशा काही होत्या का? तर अजिबात नाही. इनफॅक्ट काहीच नव्हत्या. पण हा खूप हुशारीने खेळलेला डाव आहे की तो खूप आद्य स्वातंत्र्य सैनिक होता बाबा. तो कुठलाही म्हैसूरचा भाग स्वतंत्र करू इच्छित नव्हता, स्वतःसाठी तो स्वतःसाठी होता. पण म्हणूनच मग त्याला किंवा त्याच्या लढाईवरनं त्याला टायगर ऑफ म्हैसूर असं म्हणतात. तर खरं तर ही त्याने स्वतःला दिलेली उपाधी आहे का कोणी त्याला वेगळ्याने दिली? मुळामध्ये
वाघ आणि वाघाची प्रतिमा ही आपल्याकडे शौर्य, क्रौर्य आणि ताकद हे दाखवण्यासाठी आहे. यांनी स्वतःच्या राजचिन्हामध्ये वाघाचं चित्र घातलेलं होतं. याच्या पलीकडे जाऊन इंग्रजांना डिवचण्यासाठी आणि काय एक प्रकारे आपल्या सैन्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी ब्रिटिश डॉक्युमेंटेशनमध्ये असं आहे की त्याच्याकडे खेळणं होतं, एक लाकडी खेळणं ज्याच्यामध्ये वाघ हल्ला करताना दाखवला आहे. ब्रिटिश सैनिक जखमी आहे पण अर्थातच भेदरलेला आहे, कारण तो वाघ त्याच्यावर हल्ला करतो. आणि तिथे एक म्हणे लोखंडी हात असा होता की तो जर ते फिरवलं की त्याच्यातनं वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज असा यायचा, ज्याच्यामुळे तो एकदम भीतीदायक वाटे. आता हे खेळणं नंतर ब्रिटिशांनी अर्थातच अनेक गोष्टी ज्या लूट करून नेल्या, त्याच्यामध्ये हे ब्रिटिश म्युझियममध्ये होतं. ते ब्रिटिश म्युझियममधनं नंतर काही काळ ब्रिटिश लायब्ररीत गेलं आणि तिथे काहीतरी वाऱ्याची झुळूक यायची कायम, त्याच्यामुळे तो आवाज सतत घुंगळणारा यायचा, त्याच्यामुळे लोक घाबरायची, म्हणून त्या खेळण्याचा निपात करण्यात आला. बरोबर. तर म्हणजे ही टायगर ऑफ म्हैसूर ही तिथनं प्रतिमा, आणि ते सगळं ब्रिटिश डॉक्युमेंटेशनमध्ये आहे. दुसरं याचं कारण म्हणजे तोपर्यंत ब्रिटिशांच्या फार प्रेमात हा होता, कारण फ्रेंचांच्या पराभवासाठी ब्रिटिशांचं खेळणं बनला होता काही काळ, हैदर आणि टिपू दोघंही. पण ज्या क्षणी इंग्रज आणि फ्रान्स यांच्यातला तह झाला आणि ते साधारण आपल्याला तो काळ म्हणजे ज्या काळात मान्य झालं की आता सार्वभौम जगातली सगळ्यात मोठी सत्ता म्हणजे ब्रिटिश, ह्या काळामध्ये फ्रेंचांच्या विरुद्ध जे काही बंड आणि जी काही युद्ध झाली त्याच्यामध्ये जो फ्रेंचांचा निपात टिपूने गेला, त्यातनं ती सगळी प्रतिमारंजन आहे की टायगर ऑफ म्हैसूर वगैरे वगैरे. पण अर्थातच त्याला खतपाणी टिपूने स्वतः घातलं, कारण कसं कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलाही सत्ताधीश हा स्वतःची प्रतिमा रंजन करण्यासाठी काही ना काहीतरी क्लुप्त्या वापरतच होतो. आणि आपण मध्ययुगीन काळात आहोत, त्यामुळे त्यावेळेस समाज माध्यम ही कन्सेप्ट नव्हती. पण मग ध्वज असेल, पत्र असतील, चित्र असतील, स्वतःचे जनानखाना जो स्वतःचा अनेक खुशमस्कऱ्यांनी भरलेला असतो, त्यांच्या मार्फत होणारं प्रतिमारंजन, यातनं टायगर ऑफ म्हैसूर ही संकल्पना आहे. त्याला तसा वस्तुनिष्ठ आधार काही नाही, फक्त वाघ हे चिन्ह टिपूच्या सगळ्या राजनैतिक ह्याच्यामध्ये होतं, म्हणून त्याला टायगर ऑफ म्हैसूर म्हणतात. टिपूने बऱ्याच क्रांतिकारक गोष्टी केल्या, जसं की लष्करी त्याने अनेक ठिकाणी बदल केले, नवकल्पना आणल्या. त्याचबरोबर अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की रॉकेट तंत्र त्याने आणलं. तर याबाबत किती तथ्य आहे? बऱ्यापैकी तथ्य यासाठी आहे, कारण याचा फायदा कसा झाला, 17 वर्षाचा टिपू हा निजामाकडे राजनैतिक म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून हैदरने पाठवला होता. वयाच्या 17व्या वर्षी, आता हे रिलेट थोडंसं बाजीरावांशी होतं, 17व्या वर्षी जसे बाजीराव दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी दिल्लीचं राजकारण बघितलं, त्यातनं ज्या काही गोष्टी जशा बाजीरावांना, कसं असतं तुम्हाला तुमचे डोळे उघडे ठेवायला लागतात आणि नुसतंच मी राजनैतिक आहे म्हणून आपलं काम करून आलो नाही, ती जी हुशारी आहे ही तुम्ही त्यातनं आत्मसात होऊन पुढे काय त्याच्यामध्ये कसा वापर करता याच्यात आहे. हा फ्रेंचांकडे गेलेला होता. फ्रेंच आणि ह्यांचे व्यवस्थित पत्रव्यवहार होता. डुप्ले फ्रेंचांचा त्यावेळेसचा नेता, म्हणजे आपण जर नीट आपल्याला जर शाळकरी इतिहास आठवत असेल तर डुप्ले, वॉरन हेस्टिंग्ज, हसी ही सगळी नावं त्या काळची आहेत. ह्यांचे एकमेकांशी असलेले पत्रापत्रींचे चर्चा. बरं, टिपूने नुसतं रॉकेट तंत्रज्ञानच नाही, टिपूला स्वतः म्हैसूरचा दूतावास पॅरिसमध्ये उघडायचा होता. त्यांनी एक अख्खं युनिट पाठवलेलं होतं. त्याचा खर्च जास्त झाला म्हणून इथल्या व्यापाऱ्यांनी दबाव आणला की अहो तुम्ही आमच्याकडनं घेतलेले आहेत ते परत कधी देणार. तो फसला प्रयत्न, पण त्याला पॅरिसमध्ये स्वतःचा दूतावास स्थापन करायचा होता. पण अर्थातच आपण जे सांगू ते आपले हाताखालची लोक करणार, ते तिथे मजा मारून व्यवस्थित आले पॅरिसमध्ये आणि त्याच्यामुळे खर्च वाढला. त्यामुळे मूळ काम राहिलं बाजूला. हे परदेश पर्यटन करून त्यावेळेसचे लोक आले आणि त्यांनी मुळामध्ये होणारही होता, पण राजवटींचे व्हॅक्यूम, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियन हा सगळा कालावधी, 14वा लुई, नेहमीप्रमाणे 14व्या लुईबद्दल जे काय आहे ते त्यावेळेसचं राजकारण, ह्याच्यामध्ये इथे होणारे भूराजकीय बदल, ब्रिटिशांचा वाढता प्रभाव, मराठ्यांशी वाढलेले संघर्ष, यातनं अनेक गोष्टी त्यांनी ज्या मांडायचा प्रयत्न केला स्वतःच्या राज्यासाठी, त्याच्यामध्ये त्याला वेळ कमी पडला आणि त्याची शक्ती आणि पैसा दोन्ही खर्च झाला. सततच्या लढायांमुळे आणि दबावांमुळे शेवटी कसं असतं कुठेतरी तो उद्रेक होतो. पण टिपूने हे बघितलं होतं की आपला बाप हुशार आहे,
आणि बापांनी अनेक पुण्यकर्म म्हणजे एका अर्थी पुण्यकर्म करून ठेवली होती. म्हणजे काय करायचं, सैन्याची लुटालूट केल्यानंतर जर समजा आपल्याला ते नेता आलं नाही परत, तर हैदरच्या काळापासून प्रथा होती पुरायचं जमिनीत, आणि ते फक्त हैदरला माहिती असायचं किंवा खूप कमी लोकांना. तीच प्रथा यांनी चालू ठेवली. फ्रेंचांकडनं यांनी रॉकेटचं तंत्रज्ञान शिकून घेतलं होतं. इनफॅक्ट जेव्हा फ्रेंच आणि ब्रिटिशांचा संघर्ष झाला पॉंडिचेरी किंवा सेंट फोर्ट जॉर्ज जो आधी फ्रेंचांकडे होता, फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या मध्ये संघर्ष झाला, फ्रेंचांचा निपात झाला, डुप्लेचं राजकारण फसलं आणि डुप्लेला परत बोलवलं. तर जे उरलेले होते फ्रेंच, सगळ्यांना तर परत जाणं शक्य नव्हतं, हैदरच्या पदरी होते फ्रेंच, आणि हैदरपासनं त्यांच्याकडे फ्रेंच तोफगोळे, फ्रेंच तंत्रज्ञान, छोट्या पल्ल्याच्या तोफा, लांब पल्ल्याच्या तोफा, म्हणजे हे सगळं जे मध्ययुगीन काळात महाराजांच्या वेळेसचं साधारण होतं की ब्रिटिशांकडनं आपण शिकून घेतलेली काही तंत्र, हे यांनी फ्रेंचांकडनं घेतलं. आणि ते कसं आहे, शेवटी तुम्हाला ते इव्हॉल्व्ह करायला लागतं. सगळंच नुसतं घेऊन चला वापरू असं होत नाही. त्या वेळेस केलेले बदल, आणि जसं आपण एक जुना असा आहे की पानिपतचं पहिलं युद्ध बाबर का जिंकला, कारण तोफा त्याच्याकडे होत्या, तत्कालीन विरोधकांच्याकडे तोफा नव्हत्या. तसंच दक्षिण भारताचं जे युद्धतंत्र आहे, हे आधी दबाव निर्माण करायचा, मग छोट्या सैन्य पाठवून एक हूल द्यायची, मग छापे घालायचे, मग तह करायला भाग पडायचे. हे सगळं जमलं नाही की मग निर्णायक युद्ध होतं. त्याच्यामध्ये घोडदळ, पायदळ आणि हत्ती. बरं, हत्ती वगळता ताकदवान दुसरे कुठले तर तोफा. ह्या तोफांच्याही व्यतिरिक्त त्यांनी काय केलं, लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी त्यांनी रॉकेट्सची निर्मिती केली, ज्याचं डॉक्युमेंटेशन फ्रेंचांकडे होतं. फ्रेंचांकडनं हा शिकून घेतलं आणि ते त्यांनी वापरलेलं आहे. रॉकेट म्हणजे नक्की काय होतं? अग्निबाण. पण हो, पण दिसतात महाराजांच्या काळामध्ये आपल्याला. पण ह्यांनी ते मुव्हिंग राहतील असे ठेवले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे अग्निबाणांचे साठे निर्माण करून तो रोटेशन पद्धतीने अग्निबाण वापरायचा. आणि ते सगळ्यात निर्णायक होतं. आणि सगळ्यात पहिले अग्निबाण न मारता अग्निबाणांचा वर्षाव हे अत्यंत गळ्याशी आल्यावरती वापरण्याचं शेवटचं अस्त्र होतं. आधी तोफा, आधी सगळं ट्रेडिशनल, आणि जेव्हा शत्रू अगदीच गाफील असेल त्यावेळेस अग्निबाण. ह्याला काय म्हणूयात आपण, फॉरवर्ड लुकिंग रुलर जो म्हणतो होता. तुम्ही लक्षात घ्या, टिपूच्या बद्दल गैरसमज असतील किंवा तो नव्हता सगळं मान्य केलं तरी तो हुशार होता, हे तुम्हाला नाकारून चालत नाही. राजकारणामध्ये शत्रू म्हणून शत्रूचा द्वेष करतानाही जर वस्तुनिष्ठ इतिहास समजून घ्यायचा असेल तर ते हुशार होते. ही लोक 50-50 वर्ष राज्य उगाच टिकत नाही. बरोबर. त्यामुळेच, आणि काय होतं की ते जे तंत्र आहे, तंत्रज्ञानमध्ये सततचा केलेला बदल आज आधुनिक काय आहे, म्हणजे टिपूचं लक्ष फक्त दक्षिण भारत नाही, फक्त ब्रिटिश नाही. मी जसं म्हटलं तसं टिपू फ्रान्समध्ये दूतावास निर्माण करतो. इतकंच नाही, ऑटोमान साम्राज्याच्या हालचालींबद्दल सुद्धा याच्याकडे दरबारी पत्र आहे. म्हणजे मध्य जगात काय चाललेलं आहे, त्यावेळेच्या पश्चिम आशियात काय चाललेलं आहे ह्याचा सुद्धा हे. आणि ह्याचा प्रयत्न असा होता की जे ऑटोमन साम्राज्याचा पाडाव आहे त्याच्यामुळे आता ब्रिटिश सत्ता अजून फोफावेल, हे याला लक्षात आलं. पण आपण जे म्हणतोय की तो एवढं फॉरवर्ड लुकिंग राजा होता, जनतेशी व्यवहार कसा होता? कारण तो गेल्यानंतर तर म्हैसूरमधले लोक सगळे ब्रिटिशांच्या बरोबर गेले, मग तो जनतेशी कसा वागत होता? जनतेशी कसा कालानुरूप तो म्हणजे सरड्याप्रमाणे रंग बदलणारा होता. याचं कारण एक काही ठिकाणी आपल्याला असंही दिसतं की तो श्रीरंगी मठाला तो दान सुद्धा करतोय, मंदिरही पाडतोय. इतकंच नाही, टिपूची फतवे आहेत आपल्या सैन्याला की समजा त्याच्याकडे एक साधारण आलं की हे 800 माणसं आपण पकडलेली आहेत. अच्छा, मग यातली गैरमुसलमान कोण आहेत बाजूला काढा, यांची सुनता करा. अरे बाप. त्याच्यानंतर मला मेलेले किती आहेत दाखवा, मग मेलेल्यांमध्ये गैरमुसलमान कोण आहेत त्यांची पण सुनता करा. म्हणजे कट्टर गैरमुसलमान किंवा काफिरांचं राज्य, हे जे त्यावेळेसच्या भ्रामक कल्पना औरंगजेब आणि त्याच्याही आधीपासूनच्या होत्या, त्याच यांच्या शेवटी जरी दक्षिणेतले असले तरीही मूळ इस्लामिक राजवट आणि इस्लामिक राजवटीचा रानटीपणा यांच्यातही होता. धर्मांध पद्धतीने राजकारण यांनीही केलं. इनफॅक्ट औरंगजेबाच्या पेक्षाही धर्मांध टिपू काही ठिकाणी वागलेला आहे. म्हणजे खूप एक असा एक विनोद असा केला जातो की म्हणजे टिपूचं एकूण बघितलं
तर टिपू म्हणजे दक्षिणेतला औरंगजेब काय, तर विक्रमनेच एका ठिकाणी म्हटलेले की हा औरंगजेब हा उत्तरेतला टिपू आहे, बर. इतका टोकाचं आहे. कारण त्याने काही मंदिरं बांधली असं म्हणतात, की सॉरी मंदिरांना दान दिलं असं म्हणतात, काही जण म्हणतात त्याने अनेक मंदिरं तोडली. तुम्ही आता म्हणतायत त्याच्यावर कॉन्टेक्स्टला मी बोललो. मंदिरं तोडली हेही खरं आहे, मंदिरांना दान केलं हेही खरं आहे. लक्षात घे, याच्यामध्ये ही सगळी खेळी मी बघा कसा कोणाला दुखवत नाही हे दाखवणं, पुन्हा पुन्हा तेच प्रतिमरंजन. मुळामध्ये ह्याचं बरं असं होतं का की, आणि ह्या सगळ्या शेवटच्या काळामध्ये की आता गळ्याशी आलं की आता सगळेच विरोधात जायला लागले, जेव्हा जेव्हा बंड, हे सगळं लक्षात घे, जेव्हा तू त्याची जी टाईमलाईन बघितली, हिंदू मंदिरांना कधी दान केलेलं आहे, जेव्हा नायकांचे बंड उफाळून येण्याची वेळ येते तेव्हा, किंवा अंतर्गत काही कलह निर्माण होतं. म्हणजे जेव्हा नाक दाबल्यावर तोंड उघडतं, ह्याच्या पलीकडे याच्या तंत्रामध्ये काही पर्यंत पाणी आल्यावर त्याने दान व्यवस्थित. आणि इथपर्यंत पाणी म्हणजे किती, की आता काहीच पर्याय नाही म्हणून आपलं काहीतरी बघून काहीतरी शमूया बाबा. पण कुठेतरी दान केल्यानंतर हा खूप छान राजा आहे अशी म्हणण्याची हिंदूंची प्रथा तेव्हाही येते ना आजही येते. आपण आज सुद्धा अचानक कोणीतरी एकदम धर्मवेळापासून लांब झाला की आपल्याला तो अचानक एकदम उद्यापासूनच आपलासा वाटायला लागतो, आपण अंतस्थ हेतूच बाजूला ठेवतो. तसा त्यावेळेसचा आपला भोळा हिंदू समाज असा होता की त्याला अचानक मग तो बेनोव्होलंट वाटायचा. त्याच्याकडे हेही होते त्याची पत्रिका इस्लामिक त्याचे धर्मगुरू सुद्धा बघायचे आणि रोज त्याचा हात बघायला असणारे, आता हस्तरेषा हा इस्लामच्या ह्याचा मुद्दाच नाही, पण तरीही त्याच्याकडे पदरी होते की. मग त्याचा म्हणजे त्याच्याकडे राजज्योतिषही होता. राजज्योतिष, इस्लामिक राजवटीत राजज्योतिष असणे हे काय संकेत आहेत की मला सगळीकडनं माझं भलं होतंय ना एवढंच. म्हणजे ते कसं असतं, आपलं जेव्हा अत्यंत अवघड प्रसंग आपल्या आयुष्यात येतो तेव्हा अगदी नास्तिक मनुष्य सुद्धा एकदम देवबोळा होऊन कुठेतरी दान कर रे बाबा, काहीतरी थोडंसं पुण्य मिळो, ही जी संकल्पना आहे की वर जाण्याच्या आधी पदरी गाठी 2 पुण्य असली तर निदान झाडा कमी बसतील, ह्याच्या उपर ह्याचं कुठलंही असं काही दाखवण्याची हे नाही. म्हणजे जसं शिवाजी महाराजांना आदर्श राजा म्हटलं जातं तसा कुठलाही आदर्श राजा म्हणण्याची, एकतर ह्याला स्वतःला अशी काही फिकीर नव्हती की आपल्याला कोणी म्हणत नाहीये किंवा तो म्हणून घ्यायचा हा भाग निराळा. दबाव, तुझ्या मानेवर मी तलवार ठेवली आणि म्हण रे मी राजा आहे म्हटल्यावर कोणीही म्हणणार आहे, तसंच होतं. बरं, ज्या मंदिरांना दान केलं ती दान अशी काही केली का की त्या दानातनं खूप मोठं मंदिर, म्हणजे पार तिरुपती बालाजीच्या पद्धतीचं एक खूप मोठं धनाढ्य मंदिर, अजिबात नाही. तोकडी दानं केलेली आहेत आणि याचं विस्फारून लोकांनी अरे बाबा तिने खूप मोठं दान केलं असं केलेलं आहे. बरं, त्या दृष्टीने कदाचित इतर दानशूरपणा ही एक प्रतिमारंजन संकल्पना म्हणून त्यांनी वापरली. त्यांनी वेळप्रसंगी तीच मंदिरांचे नंतर त्याच तमखे रोखलेही आहेत. तीच मंदिरं किंवा पहिली मंदिरं लुटायची, त्यातली संपत्ती आपल्याकडे, म्हणजे ह्याला लॉजिक नाही ना. आधी तू मंदिरं लुटतोस, आधी तू हिंदूंची देवस्थानं लुटतोस, हिंदू राजांचे राजवट लुटतोस आणि मग हिंदूंना दान करतोस. म्हणजे काय असं, म्हणजे तू तुझ्या पदरून थोडीच काढलेले, त्यांच्या हक्काचंच त्यांना फक्त थोडंफार ते परत मिळालं. याच्या उपर मी त्याला तर दानशूर वगैरे तर अजिबात म्हणणार नाही. आणि म्हणूनच मग जे म्हटलं की नंतर ब्रिटिशांच्या बाजूला गेले, आणि तुम्ही म्हटलात की बंडही झाले, तर त्याबद्दलही थोडं सांगा. नायकांचं बंड झालं ना, नायकांचं बंड आधीही होत होतं. म्हणजे नायक राजवट जी आहे केरळमधली, ते छोटे छोटे राजे होते प्रत्येकाचे, प्रत्येक राजवटीचे. आणि हैदरच्या काळापासून आहे की दबाव तंत्राचा वापर करून राज्याचे महसूल ताब्यात घेणे, राज्याचे अधिकार ताब्यात घेणे आणि मग राज्य ताब्यात घेणं, या 3 फळ्या आहेत पद्धतीच्या. पूर्वी काय व्हायचं, म्हणजे टिपूच्या आधी किंवा टिपू लहान किंवा त्या मनाने तरुण, म्हणजे सुलतान होण्याच्या आधीच्या काळामध्ये हैदरच्या व्यक्तिमत्वाचा आणि हैदरच्या कूटनीतीचा प्रभाव असा होता की पुन्हा तेच 2 नायकांमधलं जे वैर आहे त्याचा वापर करून मी नायकांची राज्य ताब्यात घेणं. एक थोडंसं सांगाल का, नायक म्हणजे काय? केरळ राजवटीतले हे सगळे राजे आणि त्यांचे प्रमुख म्हणजे नायक, तर ते नायकचं नायक आपण मराठीमध्ये, हे सगळे छोटे छोटे केरळ म्हणजे कोची त्रावणकोर संस्थानाच्या आसपासचे हे छोटी छोटी संस्थानं राजे, हे पुन्हा हे सार्वभौम स्वतःला म्हणून घेणारे. याचं कारण त्यांची राजवट होती आणि त्यांच्या लेखी असं होतं की अगदी क्लिअर अंडरस्टँडिंग होतं, मी हिंदू आहे, तू हिंदू आहेस, माझा हा प्रदेश, तुझा हा प्रदेश. एका पद्धतीने त्यांची नेमणूक ही
त्या सुभ्याचा सुभेदार म्हणून आधी झाली, पण दक्षिणेकडे हळूहळू जी कुठली राजवट असेल त्याचं एक प्रकारे होणारं दुर्लक्ष किंवा त्यांचं मूळ राजवटीच्या सत्ता केंद्राशी असणारं भौगोलिक अंतर, यातनं ज्या दुऱ्या निर्माण झाल्या त्यातनं चल ठीक आहे तू बघतोयस का हा सुभा तुझा, यातनं निर्माण झालेली छोटी छोटी राजवट म्हणजे ही नायकांची राजवट. ही इतकी छोटी होती, इंडिव्हिज्युअली इतकी छोटी होती की त्यांचा एकेकानं पराभव करणं सोपं होतं, पण त्यांच्यातली जर एकी झाली तर मात्र ते रानटी पद्धतीने प्रतिकार करू शकायचे, जे इथे टिपूच्या बद्दल झालं. पण त्याच्या आधीपासून ह्यांची अंतस्थ होत्यात ना, काही ना काहीतरी असतंच की कितीही नाही म्हटलं तरी, ते हेरून कधी ह्यांना तहात गुंतवणे, कधी ह्यांना डिवचणे एकमेकांविरुद्ध, आणि काही प्रसंगी तर लिटरली भावले बनवलेले आहेत यांनी. डिवचून, जसे पूर्वी आपण ते अस्वलाचे खेळ बघायचो, 2 माकडांचे खेळ बघायचो, तसे खेळ बघत टिपू बसलेले आहे आणि निर्णायक पद्धतीने त्यांनी अनेकदा काटे काढलेले आहेत. पण मग काय झालं, इतिहासात आणि राजकारणामध्ये कायम सूर्य कायम तुमच्याच वर तळपेल अशी पद्धत नसते, कधी ती सूर्याची संध्याकाळ सुद्धा होते. तसंच झालं, विखुरलं. बेसिकली टिपूचं जे लक्ष आहे ते विखुरलं. त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात युद्ध केल्यामुळे कर्ज झाली आणि कर्जबाजारी झाल्यानंतर प्रत्येकाने आपापले वाटे मागायची सुरुवात केली. बरं, कसं असतं, जेव्हा तुम्ही धडधाकट असता तेव्हा कोणीच तुमच्या नादी लागत नाही, पण ज्या क्षणी तुम्ही शारीरिकरित्या अक्षम होता आणि जशी तुमची शबलस्थानं तशी तुमची दुर्बलस्थानं शत्रूलाही माहिती आहेत. शबलस्थानांवर कोणीच हल्ला करत नाही, दुर्बलस्थानांवर कोणीही करेल. ती दुर्बलस्थानं दिसायला लागली, ती मोठी झाली की त्याचे परिणाम बंड. बरं, बंड चिरडताही येतं, पण नुसतंच चिरडून उपयोग नसतो. जेव्हा मग नंतर आपलेच लोक हे करतात, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर नायकांचा पराभव करण्यासाठी टिपूचं महत्त्वाचं होतं की निजाम आणि आपल्यात संघर्ष होता कामा नये. मग निजामाचा मुलगा बसलत जंग याच्याशी यांनी तह केला, कारण बसलतला सत्ता पाहिजे. नेहमीप्रमाणे इस्लामचं बापाचा खून करून गादीवर बसल्याशिवाय यांना स्वतःचं पुरुषत्वच सिद्ध होणार नाही अशीच प्रथा असल्यामुळे तो त्याच्या नादी लागला सत्ता केंद्र. तोपर्यंत यांनी नायकांच्या बंडामध्ये, बरं हे सगळं मराठेही बघत होते, मराठ्यांनाही दक्षिणेतले प्रदेश पाहिजे होते. वेळप्रसंगी यांनी पण युत्या केलेल्या आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये जर राजकारण बघितलं तर आज आपले देश सिद्ध, म्हणजे देशाला सीमा निर्माण झाली, त्यातनं आपण बघतो आता ब्रिटनशी आपण करार करतो, अमेरिकेचं टॅरिफ वॉर रोखण्यासाठी आपण काही इतर अपेक्षित नसलेल्या देशांशी आपण काय एक प्रकारे व्यापार वाढवला. तसंच इथे आहे. इथे आपण भारत बाजूला ठेवून छोटी छोटी संस्थानं जर डोळ्यासमोर आणली तर त्यावेळेसचं होणारं राजकीय बदल आणि आजचे राजकीय बदल हे साधारणतः फक्त काय म्हणू, पद्धती बदलल्या आहेत. म्हणजे हे तेच आहे की मला शेवटी महसूल, एक लक्षात घे, सगळा मुद्दा सत्ता आणि महसुलावर येतो. नायकांचा प्रदेश जोडल्यामुळे तिथनं येणारा महसूल याला मिळणार होता. याला मिळणाऱ्या महसुलामुळे जे कर्ज झालं होतं ते त्याला फेडता आलं असतं आणि ते फेडून पुढची आव्हानं तूर्ता तरी लांबवता आली असती. पण सततची, हा प्रचंड युद्धखोर होता टिपू, आणि युद्धखोर म्हणजे रानटी. बरं, काय झालं, याचा रानटीपणा इतका होता, लक्षात घे, पकडलेल्या प्रत्येक गैरमुसलमानाला मी कापणार, यातनं एक खुनशी भावना शत्रूच्या मनातही निर्माण होते की उद्या जेव्हा हा माझ्यासमोर येईल तेव्हा मी याला मारणारच, किंवा मग आजपर्यंत तुला मदत करणारे मग अरे हा फारच रानटी आहे बरं का, नको याला फारशी मदत करायला. दुसरा विचार प्रत्येक जण करतो. यातनंच झालंय, नायकांचं बंड सुरुवातीला नायक एकटे लढले, मग दोघं तिघं एकमेकांचे तह करून लढले, मग तोपर्यंत प्रत्येक जण आपापली डागडुगोशी करेपर्यंत थोडा वेळ गेला. आणि मग जेव्हा लक्षात आलं की इंग्रज वरचढ ठरत आहेत आणि आता टिपूचा टिकाव काय लागणार नाही, मग टिपूच्या वरती निर्णायक बंड केली की आता आम्हाला मोकळं पाहिजे. आत्तापर्यंत तू मोठा होतास, तू धीट होतास, तुझ्याकडे सगळी सत्ता होती, आम्ही छोटे होतो, आता तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. नायकांनी सुद्धा अनेकदा डिवचले की टिपूला. इनफॅक्ट त्याला डिवचून हे करायची स्ट्रॅटेजी नायकांची, कारण डिवचला गेल्यावरती विवेक विसरतो माणूस, आणि राजपदावरचा विवेक तर म्हणजे सगळ्यात मोठा इगो असतो. बाबा
त्याला धक्का पोचला की मग तो कसाही वागतो. तेच झालेलं आहे. नायकांचा वापर ब्रिटिशांनी केला एवढ्याचसाठी टिपूचा निपात करायचा. ह्यांना कुठे एक लक्षात घे, त्यावेळेसच्या ब्रिटिश राजवटीला एवढं कळून चुकलं होतं की भारत ही म्हणजे त्यावेळेसचा हिंदुस्थान, अखंड भारत ही सोन्याची खाण आहे आणि ती आपल्याला लुटायची आहे. हे कुठेही इथे हे पण सार्वभौम राजवट निर्माण करायला आलेले नव्हते. यांना जगात स्वतःचा व्यापार वाढवून व्यापाराच्या मार्गाने सत्ता पाहिजे होती. मग त्या सत्ता पदासला जाण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं केलेलं आहे. आणि ते म्हणजे बोलू नये बोलावं असं सगळं, याचं कारण ह्यांचा नेतृत्व कोण होतं नंतर, रॉबर्ट क्लाइव्ह. तो गुंड होता, ह्याचा इतिहास आहे. त्यामुळे नाही, गुंडच होता तो, ब्रिटनमध्ये एक गुंड म्हणूनच होता. त्यामुळे हप्ता वसुलीपासून जे काय होतं ते त्यांनी केलेलं आहे. तो तिथे जे करत होता तोच इथे करत होता. आणि आता तर याला तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीचं एक लक्षात घ्या, आतापर्यंत हे सगळं ईस्ट इंडिया कंपनी, जेव्हा जेव्हा मी ब्रिटिश म्हणतो तेव्हा इट इज ईस्ट इंडिया कंपनी. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं बॅकिंग ह्याला असल्यामुळे कशाही पद्धतीने साम दाम दंडभेद काही कर आणि याचा निपात कर. आणि त्यामुळेच मग बहुतेक निपात झाल्यानंतर सगळे लोक ब्रिटिशांकडे वळले. दुसरा पर्याय पण नव्हता ना त्यावेळेस. काय झालं, एतदेशीय कुठली राजवट शिल्लक राहिली. 1761 पानिपतचा प्रभावानंतर 10 वर्षाचा व्हॅक्यूम मराठा साम्राज्यात निर्माण केला गेला. आणि मग नंतर राघोबादादांचं प्रकरण, म्हणजे कर्तृत्व असून सुद्धा स्वतःच्या अंतस्थ हेतू मुळे जी पडझड पेशवे साम्राज्याची झाली त्याच्यातनं निर्माण झालेल्या दक्षिणेतली राजकारणं कसे अफेक्ट होतात. पण मला असं वाटतं की दक्षिणेतलं राजकारण तर अफेक्ट झालं, याचं कारण मला असं वाटतं की मराठ्यांनी पुरतं ओळखलं होतं टिपू नक्की कसा आहे. पुरतं ओळखलं होतं पण ओळखायला बराच उशीर झाला. कोण होते यामागे ओळखणारे? नाना फडणवीस एकच, दुसरे माधवराव पेशवे सोडले तर कोणाला नक्की टिपू आणि त्याचा बाप हैदर कळले होते ही शंका आहे. याचं कारण पूर्ण उत्तरेकडे लक्ष आहे मराठ्यांचं. याचा अर्थ दक्षिणेत नाही अशातला भाग नाही. पण मग हैदरनी तात्पुरता तह केलाच आहे की दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात 1782 तात्पुरता तह करून मोकळा झालाय हैदर. इनफॅक्ट तो जर तितकी वेळ आली नसती, जर 1761 पानिपतमध्ये जे दुर्दैव मराठा साम्राज्याला आलं पराभव, तो जर आला नसता तर हैदरचा निपात मराठ्यांनीच केला असता. पण मुरारराव म्हणून हैदरच्या पदरी असलेला किंवा सिंधिया घराण्याने प्रचंड पराक्रम करून केलेले पराभव हैदरचे आणि नंतर टिपूचे, यातनं कुठेतरी काय झालं, मराठ्यांनी नंतर दक्षिणेमधला आपला प्रभाव वाढवण्यासाठी हैदरला आपला बाहुलं बनवायचा प्रयत्न केला सुरुवातीला. त्यांना असं वाटलं की जे राजकारण आपण उत्तरेत करतोय, चौथाई सरदेशमुख आहे, आणि उत्तरेमध्ये जो मराठ्यांबद्दलचा आणि मुळात बाजीरावांच्यापासून पेशव्यांच्या बद्दलचा एक दबाव होता किंवा जी एक धाक होता, तोच कदाचित दक्षिणेमध्ये राहील ह्या एका विचारांनी काही पद्धतीने चौथाई सरदेशमुखी मिळाली. पण काय झालं, पेशव्यांच्या राजवटीमध्ये आणि नंतर हैदरच्या राजवटीमध्ये जो फ्रेंचांचा प्रभाव झाला, त्यातनं फ्रेंच ब्रिटिश नेक्सस जो आधी निर्माण झाला होता, आणि नंतर हैदर आणि टिपूंनी फ्रेंचांची टेक्निक वापरून ब्रिटिशांचे आधी केलेले तह नंतर त्यांचाच वापर करून त्यांच्यावरच उलटणे, हे ओळखण्यामध्ये मूळ मधली जी 10 वर्ष जो एक फटका आपल्याला बसला 1761 ते लक्षात घ्यायला थोडं अंतर गेलं. आणि दुसरं, आपल्या इकडे ज्या कागाळ्या झाल्या म्हणजे राघोबादादा, एक लक्षात घ्या, राघोबादादा कर्तृत्ववान होते, अटके पार गेलेला माणूस आहे तो, म्हणजे कर्तृत्व होतं, ताकद होती, सगळं होतं. पण सगळं मी पेशवा बनण्याच्या नादामध्ये जे अंतर्गत राजकारण खेळलं गेलं, ब्रिटिशांचा वापर करून राघोबांनी पेशव्यांवरच हल्ले केले. त्यावेळेस मदत करा म्हणून पत्र कोणाला पाठवले? टिपूलाच तर पाठवलेली राघोबांनी. पण मग इथं नाना फडणवीस किंवा माधवराव पेशव्यांचे संबंध टिपूशी कसे होते? नाना फडणवीस प्रॉपर पॉलिटिकल माणूस होता, महान होते, शंकाच नाही. प्रॉपर पॉलिटिकल म्हणजे मी दुसऱ्या अर्थाने म्हणत नाहीये, पण नस कळत होते आणि कशी दाबायची हेही कळत होतं. बरं, म्हणजे टिपूशी तह केले. तह कशासाठी केले? काय टिपूला सैन्य देण्यासाठी नाही. मला आता माझी राजवट इथं जे काय काळंबेरं आहे ते आधी मला हे करायचं, तर तू आत्ता नवीन काहीतरी उपटू नकोस बाबा, कारण तू जर अजून एक शत्रू जर तिथं निर्माण झाला किंवा आता जर नवीन काही लढाया निर्माण झाल्या तर माझं सत्ता केंद्र आत्ता नक्की नाही आहे,
इथं आमच्यातच कागळे आहेत, त्याचा वापर, कारण त्यांना हे कळत होतं की इथला पॉवर व्हॅक्यूमनी त्याला संधी मिळणार. आणि ती जर संधी द्यायची नसेल तर चल तू बाबा ग्रेट, थोड्या वेळासाठी तुला मोठा मानू, म्हणून लालूच दाखवून चुचकार्या करून सगळं केलेलं आहे. त्याला वेळोवेळी पैसे पाठवलेले आहेत, त्याच्याकडनं नंतर पैसे दुपट्या वाजनी वसूल सुद्धा केलेले आहेत. म्हणजे प्रचंड इतके की त्याच्या राजवटीला जोपर्यंत तो पेशव्यांच्या वेशीवर धडकत नाही तोपर्यंत मान्यता देऊन मोकळे झालेले आहेत. याचं कारण म्हणजे चल तोपर्यंत मी तुझ्या बाजूने आहे, जोपर्यंत तू निजामाच्या विरुद्ध आहेस ना तोपर्यंत. आता निजामाच्या विरुद्ध जाता जाता जेव्हा त्याला अचानक धर्म आठवायला लागला की अरे आपण दोघं एकाच धर्माचे, मग आता पेशवे म्हणजे मराठे म्हणजे माझे शत्रू, मग तिथे जरा थोडं टोचणं सुरू झालं की मग आता ह्याचा पण घडायचं नव्हतं काही गोष्टी. हे दुर्दैव येतात देशीय राजवटीला जो शाप आहे आमच्या कायम, की आम्ही अंतर्गत कलांमध्येच आम्ही वाघाला चोळ दाखवून घरात घेणार आणि मग तोच आमच्यावर हे करणार. हे वडियारांच्याही बाबतीत तेच झालं. कारण आपण ज्या संस्कृतीतनं आलेलो आहोत की आपण समोरच्याला आपला म्हणून मदत करतो, हे कुठेतरी आपल्या डोळ्यावर गांधारीच्या पट्टीसारखं ते होतं की समोरचा प्रत्येकजण चांगला बाबा, आपण त्याच्यामध्ये कमी पडलो. नाना फडणवीसांना वेळ कमी मिळाला आणि मग नानांच्याबद्दल सुद्धा जे काय अफवांचं हे, मग नानांवरच्या कारवाया, मग नानांना एका ठिकाणी कॉर्नर करण्याचे जे प्रयत्न पेशवे दरबारी झाले, तो कुठेतरी सेटबॅक बसतो ना, की जो सगळ्यात हुशार मनुष्य आहे, जो तुम्हाला चांगल्यासाठी सांगतो आहे, त्यालाच तुम्ही वाईट ठरवता आणि मग तुमच्या मनसाप्रमाणे करता. तोपर्यंत झाला. सालबाईचा तह जेव्हा झाला ब्रिटिश आणि मराठ्यांचा, तो तह निर्णायक ठरला. टिपूला हे कळायला किंवा हे वाटायला की आता मराठ्यांना आवरलं तरी चालतंय की. सालबाईचा तह झाला म्हणजे मराठे तसेही पुरते उरले सुरलेसारखेच झाले असा याचा समज झाला. यातनं पुन्हा मराठा मैसूर संघर्ष, मैसूरच्या वेशीपर्यंत मराठे गेलेले आहेत. पुन्हा मराठे ताकदवान होते, वेळ कमी पडला, अंतर्गत कारवाया. बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या मांडलेला शब्द म्हणजे छोट्या मनाची माणसं सत्तेवर असणे निर्णायक क्षणी. ते सगळ्याचे परिणाम. नाहीतर दक्षिण भारतात तरी म्हणजे चॅलेंज करावं कोणी, जर टिपूला नक्की ओळखला असता आणि मध्ये जर 1761चा दुर्दैवी पराभव घडला नसता तर दक्षिण भारत मराठ्यांनी काबीज केला होता, नायकांसकट काबीज केला होता. कारण नायक राजवटीला कधी मराठ्यांचा विरोध नाही जोपर्यंत ते आमच्या नादी लागत नाही. पण एकूण जर थोरल्या छत्रपतींनी जी शिकवण घातलेली आहे किंवा आधी त्यांच्या म्हणजे शहाजीराजांनी, की हिंदू राजाला हिंदू म्हणून मारायचं नाही, त्याला धाक दपटशा एकदा दाखवला, त्याला थोडंसं चुचकारलं की साधारण हे म्हणजे जीवे मारलं की जी हाडीमाशी जी वैर निर्माण होतं आणि त्यातनं जे नंतरचे दुखणी निर्माण होतात ती जर टाळायची असतील तर वेळप्रसंगी त्याला मोठा करा, मोठा माना, वेळप्रसंगी पाठ काढून घ्या, ताट नाही काढायचं. इथे काय झालं, याने ताटे काढलं आणि पाटे काढलं आणि सगळंच माझं म्हणायला लागला. तिथे नायकांचं सुरू झालं मग बंड. आणि मग नायकांचे बाटव्या कर, सक्तीने धर्मांतरं करायची, सोनता करायची मेलेल्यांची. म्हणजे इतका हाडीमाशी जे वैर लागलं की हा मेलेल्या प्रेताची सुद्धा हा विटंबना करतो. हा एक डोक्यात जातं ना, की चल ठीक आहे तू युद्धात मारलंस मला, आपण काय संस्कृतीतनं आलो मरणांतानी वैरणी. महाराजांनी अफजल खानाला सुद्धा व्यवस्थित दफन केले. मारल्यानंतर देहाची विटंबना आपल्याकडे नाही, ते करणारा एकच तो औरंगजेब. त्यांनी विटंबना जीवानीशीही केली, जीवे मारल्यानंतरही केली छत्रपतींची. म्हणून जसा एक राग निर्माण झाला मराठा फौजांना मोगलांविषयी, या आपल्या छत्रपतीला जीवानीशी मारलं, तसंच आहे हे. नायकांचा नायक म्हणजे राजा रे, केरळच्या लोकांचा हा राजा. एकाला तू सक्तीने बाटवतोस, त्याला दुसऱ्याला मारतोस आणि नुसतं मारतोस नाही, मारल्यानंतर त्याच्या देहाचं म्हणजे सुनता करतोस मेलेल्या ह्याची. हे कुठेतरी आत्ता ठीक आहे, पुन्हा तेच आत्ता आम्ही कमजोर आहोत, तुला वेळ प्रसंगी बघू, आणि या आशयाचं पत्र नायकांनी गेलेलं आहे. त्याच्या पत्रव्यवहारातनं त्याची मानसिकता दिसते असं इतिहास अभ्यासक मांडतात. या पुस्तकानुसार पण अनेक लोक तेच म्हटले की या पुस्तकातनं त्याची मानसिकता दिसते. काय मानसिकता होती त्याची? काफरांचा निपात बस. हां, म्हणजे काफर याचा अर्थ काफर म्हणजे फक्त हिंदू नाही.
तो त्यांनी ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या मेलेल्यांची पण सुनता केलेली आहे. बर. म्हणजे सगळीकडे इस्लामचं राज्य, इस्लामच सर्वश्रेष्ठ, आणि मग त्याच्यासाठी मी वाटेल ते करीन. चतुर होता, त्याला महत्वाकांक्षीचा प्रचंड होता. लक्षात घ्या, फ्रान्समध्ये राजवटीचा दूतावास स्थापन करण्यासाठी फ्रेंच राजाकडे पाठवणं याला एक खूप मोठी फोरसाईट लागते. त्याच्यामुळे त्याच्या पत्राव्यवहारात तो प्रचंड महत्वाकांक्षी होता, हे माहिती आहे. आजकालच्या भाषेमध्ये बोलायचं तर टग्या होता. पत्रांच्या मध्ये त्याची ती टगेखोरी पण लक्षात येते की तो धाकधपाटच्या पत्रामध्ये दाखवायचा. बर. आणि आता म्हणजे उद्यापासून तुझा मुलूक माझा असं म्हणण्यापर्यंत त्याची पत्र आहेत. आजही जसं बऱ्याच ठिकाणी आजही म्हणतात. किंवा जसा अफजल खानाच्या त्या पत्राचा उल्लेख केला जातो की तिला तेलाच्या घाण्यात पिळून काढेन, तशी जी धमकीची भाषा आहे याची पण आहे. ब्रिटिशांना धमकी दे, व्हॉइसरॉय म्हणजे प्रिव्ही काउन्सिल नाही पण निदान मद्रास काउन्सिलला धमकी देईपर्यंत हिंमत गेलेली आहे की मला वेळ कमी पडला किंवा मला जर का आत्ता अवघड ह्याच्यामध्ये जर सापटीत सापडण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, तर आत्ता कदाचित माझं हे होईल, तुम्हाला कुठपर्यंत राहायचं एवढं लक्षात ठेवा. हे त्यांनी मद्रासच्या गव्हर्नरला लिहिलेलं पत्र आहे. बरं. त्याची मानसिकता ही स्वतःच्या राजवटीसाठी प्रचंड महत्वाकांक्षी, खुनशी वेळप्रसंगी, आणि एकदा शत्रू मानला एखाद्याला की त्याला संपवेपर्यंत तो वैर, आणि मग त्याला सगळ्यात वाईट मार्गाने मी संपवणार. आणि म्हणजे सेडिस्ट बिहेवियर जे म्हणतात सायकोलॉजीमध्ये, सेडिस्ट म्हणून दुसऱ्याच्या वाईटावर ज्याला आनंद होतो, दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला, त्या क्रौर्यामध्ये पण ज्याला स्वतःचं हास्य मिळतं, असा तो होता. अविवेकी होता. बाप त्याचा विवेकी म्हणेन हैदर त्या मनाने. टिपू नाही, टिपूचा विवेक गमावलेलाच होता. जेव्हा तो धमकीची पत्र लिहायचा तेव्हा तर म्हणजे तो समोरचा दुखावला जाईल. निजामाला सुद्धा दुखवलंय की तरी म्हणजे नंतर तर निजाम आपल्या पद्धतीने वेळ काढूपणा करतो आहे किंवा निजाम फारच लोभेगिरी आहे, तर त्यांनी बसलाच जंग आणि निजामाला सुद्धा उलटा फटका दिलेला आहे की पत्रातनं. सो तो हुशार, क्रूर, खुनशी हे तिन्हीचं मिश्रण आहे. हुशार होता का? हो, कारण त्याला कळत होतं ना. त्यांनी फ्रेंचांना आधी लालूच दाखवली आहे. मग जसं लक्षात आलं की फ्रेंच काय टिकावं लागणार नाहीत, आणि अचानक ब्रिटिशांची संधान चालले आहे. मग नंतर ब्रिटिशांना जेरे सांडण्यापर्यंत गेलेले आहेत प्रकरणं याची. म्हणजे अँड्र्यूज म्हणून लष्करी अधिकारी आहे ब्रिटिशांचा, त्याला सेंट फोर्ट जॉर्जच्या फोर्टिफिकेशनला पाठवलं जेव्हा यांच्या वेशीवर धडकत होत्या. ब्रिटिशांच्याकडनं पण काही चुका झाल्या ज्याच्यामुळे त्यांचाही पराभव झाला काही ठिकाणी येते. पण त्याला न कळणारा एकच माणूस म्हणजे ब्रिटिशांकडचा म्हणजे वेलस्ली, आर्थर वेलस्लीचा भाऊ. तो एवढ्यात त्याला तो जज नाही करू शकला किंवा त्याला ते कळलं नाही किंवा तोपर्यंत याची ताकद संपलेली होती. नाहीतर टिपूंनी अनेक ब्रिटिशांना गुंडाळलेली आहे, व्यवस्थित गुंडाळले, गव्हर्नर सकट लोकांना गुंडाळलेले आहे, भूलथापा घातलेले आहेत, सगळी राजकारणं केलेली आहेत. पण स्वतःची सत्ता, पुन्हा तेच सत्ता केंद्र, याच्यामध्ये लोकांचं भलं, माझ्या प्रजेवरती तुम्ही अत्याचार करताय म्हणून मी तुमचा तह करतो किंवा माझे 2 वकील तुमच्याकडे ठेवा, स्वतःच्या मुलांनाही ओलीस ठेवण्यापर्यंत गेलाय की तो. म्हणजे हो, ह्याच्याबद्दल पण की त्याने ब्रिटिशांकडे स्वतःची मुलं ओलीस ठेवली होती, ब्रिटिशांच्याकडे ठेवली होती आणि त्याच्या आधी निजामाकडे पण ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ब्रिटिशांच्याकडे ओलीस मुलं ठेवून शेवटचा पर्याय म्हणजे राज्य हे करणे. नंतर आम्ही मुलांना, आणि मुलं लहान आहेत त्याची तशी, त्यांना तर कळतही नाही, 13-14 वर्षाची मुलं होती ते, की काय नक्की हा बाप आपला करतो आहे, की उद्यापासनं हा मुलूक वाचवण्यासाठी ही मुलं आणि इतके रुपये देत तुम्हाला पुरतील तेवढ्या वेळपुरता माझा मुलूक मी काढून घेतला की मी परत घेईन. स्वतःच्या मुलांनाही शत्रूकडे उलूस ठेवणारा कदाचित हा एकमेव असेल. म्हणजे इथे तेग बहादुरांनी स्वतःची मुलं कुर्बान केली आणि ती दोन्ही मुलं वडिलांच्यासाठी जर तुम्ही धर्माच्या नावाखाली मारणार असाल तर आम्ही इस्लाम स्वीकारणार नाही म्हणून त्याच वयाची ती 2 पोरं गुरु तेग गोबिंद सिंगांची मुलं मला वाटतं बलिदान दिलेलं आहे. आणि इथे हा बाप स्वतःच्या पोरांना ओलीस ठेवतो का? तो स्वतःचा प्रदेश परत मिळवण्यासाठी. पण ब्रिटिशांच्या काही लोकांनी त्या मुलांची जरा बरं वागणूक केली म्हणून, म्हणजे मला ते अनुवाद करतानाही ते की मुलांनाही मारतो का काय आता ब्रिटिश, कारण बापाला तर संपवलं असे, तर मुलांची व्यवस्थित काळजी घेऊन
फक्त त्यांची पॉवर काढून घेतली, बाकी काय. म्हणजे हेच यांनी शेवटी कसं पेरलं तसं उगवतं. वडियारांची राजवट याच टिपूच्या बापांनी असंच प्रतिसत्ता केंद्र निर्माण करून हवा काढून घेतली होती. अपने दूसरों के घरा लगाने का जो सपना वो अपने ही घर में खरा होता है, तसं हेच झालं. नायकांच्या विरुद्धची केलेली बंड, मराठ्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाया, नको तिथे केलेल्या कागळ्या, मराठा दरबारातल्या अर्थातच नारायणराव पेशवे खून प्रकरण जे आहे त्याचा खुबीने वापर करण्याचा केलेला प्रयत्न, सत्ता केंद्रच गेलं ना रे मराठ्यांचं. मग तिथं वॉर व्हॅक्यूम आहे, मग काय करायचं. आणि मग तिथं बसणारा कोण होता, राघोबालाच तर बसायचं होतं. मग राघोबांना मदत करून ब्रिटिशांचे सगळे, म्हणजे साधारणतः आजच्या, मी पुन्हा तेच सांगतो, आजच्या भारताच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला साधारणतः थोबाड्यात मारेल अशी राजकीय युत्या आघाड्या त्यावेळेस त्यांनी खेळल्या. मलबार आणि कुर्गच्या घटनांबद्दल थोडं सांग. कुर्ग आणि मलबार हे कटकटीचे प्रदेश टिपूसाठी हैदरच्या काळापासून होते. कुर्ग आणि मलबारमधले नायक आणि राजांच्या मध्ये कागाळ्या करणे, त्यांच्या अंतर्गत समाज यंत्रणा, जी काही त्यांची शासन यंत्रणा आहे त्याच्यामध्ये उगाच काहीतरी खुसपटं काढणे, हे हैदरच्या काळापासून चालू होतं. कुर्गच्या डायरेक्ट शेखुल इस्लाम नावाचं पद निर्माण करून तुमच्या कशा प्रथा चुकीच्या आहेत किंवा तुम्ही काही चुका करताहेत त्या मला मान्य नाही, ते तू कोण राहणारा, या मुद्द्यावरती पहिली ठिणग्या सुरू झाल्या. आणि जेव्हा हे बळकट होते तेव्हा प्रचंड दबाव कुर्गच्या प्रदेशांवर आणून तो महसूल 25 लाख 20 लाखांचे महसूल ताब्यात घेणे, शेती सुपीक प्रदेश, तो सगळा प्रदेश. याचं कारण काय, मला जर का माझं सतत युद्ध फिरतं ठेवायचं असेल तर मला कुठनं तरी माझा महसूल कॉन्स्टंट येणं गरजेचं आहे. आणि तो जर महसूल यायचा असेल तर तो महसूल कुठनं येणार, सगळ्यात सुपीक प्रदेशातनं येणार. बरं, सगळ्यात सुपीक प्रदेशातले लोक जर बऱ्या बोल्याने माझ्या नादी म्हणजे माझ्याशी नीट संधान बांधत नसतील तर मग मला बळाचा वापर करून करावं लागेल. ह्यातनं कुर्ग आणि मलबारच्या स्वाऱ्या आहेत. मलबारमध्ये डायरेक्ट एंट्री म्हणताना सरकारी खुद्दाद म्हणून जे टिपूने निर्माण केली, त्यातली जी त्याची म्हणजे पदं निर्माण केली, ही सगळी इस्लामिक लोकांना देऊन वेळप्रसंगी कुठेतरी छोटे तरी काहीतरी हिंदूंचं किंवा गैरमुसलमान हे करून की बघा मी कसा तुमच्या याच्यामध्ये पडत नाही वगैरे सगळं वातावरण निर्मिती करून मग त्यातनं महसूल मोठ्या प्रकारे काढून घेणे. मग हे नंतर जेव्हा लक्षात आलं तत्कालीन तिथल्या राजवटींना की हे आपणच महसूल म्हणजे मांडलिक असल्यासारखे आपण वागतोय, आपण तर इथे तर आपण ते किती म्हटले तरी छोटे छोटे प्रदेश का होईना पण सार्वभौम होते ना. मग त्यातनं उफळा, मग त्यातनं बंड, मग ती बंड साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गाने चिरडणे, विष घालून मारणे, स्त्रीचा व्यवस्थित वापर करणे, हे सगळे प्रकार दोन्हीकडनं करण्याचे प्रयत्न झाले. आणि मग बंड कधी शमवली गेली, कधी वरचढ ठरली. मग कुर्ग आणि नंतर शेवटी एक प्रदेश एका पॉईंटला येतात ताब्यात, पण मग ते फार काळ टिकत नाहीत, कारण शेवटी आमचं राज्य गेलं हे म्हणणारा किंवा मानणारा एक तरुण वर्ग किंवा एक समाज असतो ना असा की आमच्या राजांनी दिलं त्याला काय कारणं वेगळी असतील, पण शेवटी आम्ही आहोत सार्वभौम, तर आता तुझा निपात करू. म्हणून ती सततची लढाई, जसं आपण अलीकडच्या इतिहासामध्ये बघतो की कोचित रावणकोर कधीही स्वतःला भारताचा हिस्सा मानाचा तयारीत नव्हतं, त्यांना स्वतःचं राज्य होतं. तर ती जी स्वातंत्र्याची भावना आहे ती टिपूच्याही आधीपासून आहे. म्हणजे कारण लक्षात घे, दक्षिणेमध्ये मराठ्यांचा एवढा प्रभाव नव्हता ना, ते जे राजे होते ते तिथले एतद्देशीय स्थानिक नेतृत्व होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये सार्वभौमत्व किंवा सत्ता आपल्याच ताब्यात असणे, स्वातंत्र्य या संकल्पना पूर्वीपासून होत्या. त्यामुळे कोणाही पुढच्या दुसऱ्या राज्याचं राजवट त्यांना स्वीकारणं शक्यच नव्हतं. पण भूराजकीय बदलता काळ लक्षात घेता कधी नमतं घे, कधी पराभव हो, कधी बंड. बरं, टिपूच्या समोर ह्यांची ताकद कमी होती म्हणून मग ह्यांचे उठाव कायम बंड एवढ्याच ह्याच्यामध्ये आले. पण ह्यांना पाहिजे तर स्वातंत्र्यच होतं, म्हणजे लचक्याच तोडले होते यांनी. आणि जसा टिपूचा कसं आहे, 4 प्रमुख युद्ध आहेत टिपू आणि हैदरच्या, म्हणजे त्या टिपू सुलतानच्या अख्ख्या उभ्या इतिहासामध्ये 4 ब्रिटिशांची प्रमुख युद्ध. पहिली 2 युद्ध तेव्हा बाप होता सत्तेवर म्हणजे हैदर, पुढच्या 2ला टिपू होता. पहिल्या 2 ह्याच्यामध्ये ब्रिटिशांना नमतं घ्यायला लागले, कारण हैदर हुशार होता, त्याला सगळं तो व्यवस्थित घटनांचा वापर करत होता. हा रानटी असल्यामुळे हा सतत युद्धखोर असल्यामुळे यांनी पदोपदी वेगळे शत्रू निर्माण केले,
ज्यांनी निर्णायक वेळेस याला मदत केली नाही. बरं, सततच्या युद्ध असल्यामुळे महसूल गेला होता. 25-25 लाख रुपयांच्या मागण्या तर निजामाने केलेल्या त्याच्या. मराठ्यांनी पण हरवलं. मराठ्यांनी हरवले. मराठ्यांनी काय केलं, उत्तरेमधले जे काही मराठ्यांचे प्रदेश आधी म्हणजे उत्तर म्हणजे दक्षिण उत्तरातले कर्नाटक प्रांतातले जे प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होते, जे नंतर काही काळ टिपूच्या ताब्यात आले. मग तो नेहमीप्रमाणे तो खेळ चाललेलाच आहे, कोणाच्या ताब्यात कुठला प्रदेश आहे ते. हे करत असताना निजामाशी केलेले मराठ्यांचे तह, निजाम मराठा ब्रिटिशांनी एक वेळ केलेलं टिपूवर आक्रमण, नंतर टिपू ब्रिटिश आणि निजामांनी केलेलं मराठ्यांवर म्हणजे बघा आता कशा त्या युत्या फिरतात. यातून कधी कधी महसूल इकडे, कधी महसूल तिकडे, प्रजा चिरडलेली पूर्ण. कारण रोज कोण ना कोणतरी येऊन आज ह्यांना महसूल द्यायचा, उद्या त्यांना, मग उद्या ह्या दोघांसाठी माझी शेती तुडवली जाणार. यातनं एक प्रचंड राग मलबार आणि कुर्गच्या प्रदेशांमध्ये निर्माण झाला की एवढा सुपीक आणि सुजाण आणि चांगला प्रदेश हा पायदळी तुडवतो कसा. कारण आत्तापर्यंत तर त्यांच्याकडे असं नव्हतं की कोणी येऊन उठायचं आणि राज्य, तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं, त्यांच्यात असतील जे काही हे, पण तोपर्यंत त्यांचं आणि धर्माच्या नावाने तर अजिबातच होत नव्हतं. सगळे नायक हे हिंदू होते किंवा जरी गैर हिंदू असेल एखादा, पण तो धार्मिक बाबीमध्ये ढवळाढवळ करत नव्हता. यांनी सामाजिक राजकीय ह्याच्यामधल्या बरोबर धार्मिक ह्याच्यामध्ये करायला लागल्यावर मात्र पेटली जनता. आणि जनतेनेच केलेले उठावेत हे नंतरचे, म्हणजे शेवटी जनतेमधलेच लोक, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की टिपूला हरवण्यामागे जनतेचाही खूप मोठा भाग होता. स्थानिक जनता राजाच्या बाजूने पूर्ण उभी राहिली ना, त्या नायकांच्या बाजूने. कोणीही त्यातलं असं म्हणाल्याचा उल्लेख नाही की जाऊ दे त्याची खूप मोठी ताकद आहे, आपण थोडेच आहोत, कुठे टिकणार नाही, म्हणून मग बंड, मग उचकवणे. मग टिपूच्याच राजवटीतल्या काही लोकांना उचकवलंय टिपू विरुद्ध. म्हणजे टिपूला मारण्याचे 2दा प्रयत्न झाले. त्याच्यात लोकांनी विष घालून मारायचे प्रयत्न केलेले आहेत. कारण शेवटी सगळं गळ्याशी येतं ना, उत्तर कोणाला तरी तिथे द्यायचं आहे लोकांना किंवा मग ब्रिटिशांना, तेव्हा काय. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामधनं उठलेले शेवटचं 1791-92 पासनं जो विस्तव तयार झाला, ज्याची परिणती 1796-1799 शेवटचं 4थं इंग्रज मैसूर युद्ध, त्याच्यामध्ये टिपूचा झालेला पराभव. तोपर्यंत टिपूची निर्णायक माणसं मारली गेलेली होती, महसूल गेलेला होता, प्रदेश गेलेला होता. ज्या श्रीरंगपट्टणम किल्ल्याची एवढी डागडागोजी करून त्याला सत्ता केंद्र बनवून हा बसला होता, त्याच्याच वेशीला आणि त्याच्याच भिंतीला ब्रिटिशांच्या फौजा लागल्या, म्हणजे गेलीच ना तुझी सत्ता पूर्ण. आणि मग त्यामध्ये ब्रिटिशांच्या तोफा नाही, शेवटी ते त्या काळच्या प्रगत तंत्रज्ञानाचे जनक होते, त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती होतं की कसं. आणि तोपर्यंत हे आज बोटीतनं उतरलं आणि उद्या सैन्य करायचं असं कोणीच ऑफिसर नव्हता. सगळे इथे या प्रदेशात आलेले, 30-30 वर्ष सर्व्हिस केलेले हे ईस्ट इंडिया कंपनीचे, आणि ज्याला ब्रिटिश राजकीय म्हणजे राजवटीचं बॅकिंग असणारी एक कंपनी होती, ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता होती, ज्यांच्याकडे दारुगोळा होता, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं, माणसं वळवण्याची कला होती, आणि आपलेच लोक होते ना मदतीला त्यांच्या. कारण शत्रू टिपू हा माझा असला, तू परका आहेस, पण हा माझा शत्रू आहे ना आत्तापुरता, म्हणून चल मी तुला मदत करतो. या भावनेने बळावलेलं ब्रिटिश सैन्य, त्यांना मिळालेले स्थानिकांचा पाठिंबा, यातनं जो काय तोफगोळ्यांचा मारा केलेला आहे त्या श्रीरंगपट्टणमच्या वेशीवर. म्हणजे शेवटची लढाई अशी आहे की टिपू जेवतोय, जेवत असताना त्याला कळतं की त्याचा निर्णायक सरदार मेला आणि आता वेशीवर आलेत, तर जेवण सोडून टिपू लढायला उभा राहिलेला आहे आणि एका सामान्य ब्रिटिश सैनिकाची गोळी लागून तो मरतो. इथे डोक्याच्या इथे त्याला गोळी लागते, तो ऑन द स्पॉट मेलेला आहे. आणि त्या सगळ्या डोळ्यासमोर, आपण कोणी श्रीरंगपट्टणमला गेला असेल तर डोळ्यासमोर तो किल्ला आणा, त्याच्या वेशीवरती त्या दरवाजात झालेली लढाई. बरं, तो दरवाजा कितीही मोठा असला तरी शेवटी दार येते, ते काय मोकळं मैदान नाही, खिंडार पण आपल्याला खिंडारही आहे, दिसतं आपल्याला. तो म्हणजे किती मारा झाला असेल बघ. आणि त्या ह्याच्यामधनं शोधत त्याचं प्रेत काढलेलं आहे. म्हणजे तो वेगळापण म्हणून राजा किंवा वेगळा लक्षात येत होता, त्याच्या पेहरावावरनंच एकूण आहे, पण शेवटी माणसांचा खच, यातनं एक प्रेत शोधायचं. मग ते प्रेत शोधलं. एक गोष्ट लक्षात घ्या, हा कितीही रानटी असला तरी ब्रिटिशांनी ह्याच्या देहाची विटंबना केलेली नाही. हा मात्र सगळ्यांची विटंबना जिवंत असताना मेल्यानंतरही करायचा. त्याचं प्रेत शोधून काढलं गेलं, त्याची अंत्ययात्रा निघाली, त्याला
तत्कालीन त्यांच्या सन्मानापूर्वक त्याचे अंत्यसंस्कार झाले आणि मग ब्रिटिशांनी त्याची 2 मुलं शोधून काढली, त्यांना आणलं, त्यांना सांगितलं की आता तुमचा बाप मेलेला आहे. थोडक्यात ती सांगण्याची पद्धत अशी होती की बाप मेला, बऱ्या बोलांनी गप राहा, नाही तर तुम्हाला मारू. ह्याच्या ब्रिटिश काय फार ग्रेट आणि हे म्हणजे आज जे म्हणतो डेमोक्रेसीची प्रिन्सिपल अजिबात नाही. ते त्यांनी फक्त बऱ्या बोलांनी सांगितलं की ही पोरं काय करतायत. ती पोरांनाही लक्षात आलं की तसंही आपण काही करू शकणार नाही आहोत, गप राहा. त्यामुळे असं ते म्हणजे टिपूचा राईज आणि टिपूचा फॉल हा साधारण सायनोसॉइडल वेव्ह सारखा आहे. ज्या वेगाने तो वर आला तो आयताच वर आला, कारण ते बापाने सगळं केलेलं होतं. त्याच्या दुप्पट वेगाने तो खाली गेलेला आहे. फक्त मध्ये बघ ना 1760 ते 1799 उणे पुरे 40-39 वर्षाचं ओव्हरऑल राज्य आहे. त्यामध्ये सुद्धा ऐन टिपूची जर राजवट बघितली तर हार्डली 10-12 वर्षाचं राज्य आहे. म्हणजे तो सुलतान म्हणून आल्यावरती, कारण डिसेंबर 1781 मध्ये याचा मृत्यू, हैदरचा मृत्यू, त्याच्यानंतर हा खरंच सुलतान म्हणून. तेव्हा त्यांनी स्वतःला मध्यंतरी पादशाह म्हणून, आपण सार्वभौम आहोत वगैरे म्हणून घ्यायचे सगळे प्रकार करून घेतलेले. सो 40 वर्षाच्या अशा कालावधीमध्ये असे म्हणायला 40 वर्ष खूप वाटतात, पण जेव्हा एका व्यक्तीचा राजकीय उदय आणि अस्त असा बघतो तेव्हा ती 40 वर्ष अशी निघून गेल्यासारखी वाटतात. हिटलरचंही तेच आहे. म्हणजे असं बघितलं तर दुसरं महायुद्ध 6.5 वर्ष, पण मग काय एकदम आपल्याला 1 सप्टेंबर 1939 नंतर 4 मे 45 दिसतं की इथून झालं इथं झालं आणि संपलं युद्ध. मधला तो कालावधी जे जगले, ज्यांनी तो काळ अनुभवला, जे कदा भोगलेही, ह्यांनी जे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्याचा सगळा हा परिपाक आहे पुस्तक. आणि ते इतकं डिटेल्ड आहे. म्हणून हे पुस्तकाच्या बद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही राजकीय विचारधारेच्या निकषांवर पुरून उरेल असं, म्हणजे मूळ तर विक्रम यांनी तर लिहिलेलंच आहे तसं. मी फक्त इदम न मम, माझं मी माध्यम होतं फक्त ते मराठीत आणण्याचा. पण जेव्हा जेव्हा मी वाचत गेलो ते पुस्तक तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जे टिपूला आदर्श मानून त्याचं उदात्तीकरण करतात त्यांना तर सणसणीत चपराक आहेच आहे, पण टिपू जर नीट समजून घ्यायचं असेल तर एतद्देशीय राजवटीमध्ये केलेल्या चुका ह्या सुद्धा तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्या जर तुम्ही मानायला तेवढं तुमचा ओपननेस असेल विचारायचा, तर हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण बोललो तेव्हा तू म्हणालास की टिपू नक्की कसा होता, तर तो शूरही होता, तो क्रूरही होता, तो म्हणजे अगदी तो म्हणजे शासक म्हणून उत्तम तर अजिबातच नव्हता. म्हणजे ज्यांना उत्तम मानायचं एवढं म्हणून सुद्धा त्यांनी खुशाल उत्तम मानावं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे टिपू हा उत्तम शासक नव्हता? सामाजिक भावनेतनं नाही, राजकीय उत्तम नाही म्हणणार, कारण पण हुशार होता. मी म्हणून म्हणतो उत्तम नाही, हुशार यासाठी कारण त्याला नस कळत होती, काळ कसा बदलतोय तो कळत होता, त्याचं भारताच्या बाहेरच्या राजकीय ह्याच्याकडे पण लक्ष होतं, जे त्यावेळेसच्या अनेकांचं होतं, पण आपण आत्ता टिपूचं बोलतोय म्हणून की ह्या सगळ्यातनं त्याच्यामुळे तो हुशार शासक होता. तो युद्धामध्ये असताना प्रचंड क्रूर होता, राजवटीमध्ये तो भयंकर कागाळ्याखोर होता आणि त्याला कळत होतं कोणाला कसं चढवायचं, कोणाला कसं दुखवायचं, कोणाला मुद्दाम दुखवून त्याला स्वतःचा घातकार करायला कसं भाग पाडायचं, ह्या सगळ्याचा परिपाक तो व्यक्ती होता. त्याच्यामुळे त्याला असं फक्त एका निकषावरती ठेवणं हे शक्यतो असा अभ्यासकांनी करू नये. पण जर अभ्यास हा तुमचा एकांगी विचारच मांडायचा जर या हेतूने केलेला असेल तर मग तुम्हाला कुठलाही मार्ग मोकळा आहे. वा, खरं तर एका राजाबद्दल अनेक इतिहास अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असताना एका मोठ्या पुस्तकामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य मांडणं खूप कठीण आहे. हेडविग प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे टिपू सुलतान हे पुस्तक आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात आणि हा संपूर्ण एक कालपट तुम्ही मांडलात. यामध्ये आपण युद्ध बघितली, त्याची धार्मिक राजकीय धोरणं बघितली आणि त्यामुळे एक राजा समजण्यास खूप खूप मदत झाली. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू सो मच. मंडळी, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. या भागातला कुठला भाग तुम्हाला आवडला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, नवीन इतिहासासोबत. धन्यवाद.